पुण्यात भर रस्त्यात गोळीबार, शिंदे हायस्कूल जवळ घटनेत एक जण गंभीर जखमी. पुणे शहरात गोळीबाराच्या घटनांचे सत्र सुरूच असून पुन्हा एकदा गुन्हेगारांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिंदे हायस्कूल जवळ गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत योगेश बणेकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 10च्या दरम्यान शिंदे हायस्कूल जवळील एका मेडिकलवर काही अज्ञात इसमांनी अचानकपणे गोळीबार केला. या घटने परिसरात एकच खळबळ उडाली. गोळीबाराचा आवाज ऐकताच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची आणि परिसरातील लोकांची जीव वाचवण्यासाठी मोठी पळापळ झाली. या गोळीबारात योगेश बणेकर हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असून पुराव्याचे संकलन करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात ही घटना जुन्या वादातून घडली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोर कोण होते आणि ते कोणत्या दिशेने पसार झाले याचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. पुण्यात गेल्या काही दिवसात गोळीबारांच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे पुणेकर धास्तावले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरवस्तीत आणि शाळेसारख्या सार्वजनिक ठिकाणी गोळीबार झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाने काय ठोस पावले उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पारस मुथा यांचा रिपोर्ट.